अनय, हळू. अरे काय होतंय? काचेचा तुकडा? हा हात लाडवातनं माझ्या खशात गेला. आता नाही होणार त्रास. रेवा, हे शुद्धीवर आले की हो? हो अवसर, आत्ताच. तो अस्वस्थ झाला आणि त्याला अचानक ठसका लागला म्हणून मी डोळे उघडले. मला आधी असं वाटलं की माझी चूक झाली, पण त्याच्या ठसक्यातून हे बाहेर पडलं. देव रे, हे त्यांच्या घशापर्यंत कसं पोचलं म्हणतो आम्ही. हो साहेब, लाडू खात असताना झालं. कदाचित हा तुकडा चुकून लाडूत राहिला असेल. चुकून? अहो, तुमच्या हे जीवावर बेतलं असतं की हो. हा बांगडीचा तुकडा सही सलामत यांच्या घशातून बाहेर आला. भैरवाचीच कृपा म्हणायची की हो. रेवा, हे सगळं तुमच्यामुळे झालं जी. माझ्यामुळे? हो, तुमच्यामुळे. तुम्ही केलेल्या अखंड महामृत्युंजयाच्या जापामुळे. देवा, खरं सांगायचं तर त्या जपापेक्षा सुद्धा जास्त सामर्थ्य तुमच्या त्या प्रेमात होतं, त्या प्रेमावरच्या विश्वासात होतं. तो विश्वास तर मला होताच अवसाहेब, पण हे सगळं औषधांमुळेच झालंय. हे कोण अमान्य करते जी, पण त्यात तुमच्या व्रताची शक्ती आहे हेही विसरून चालणार नाही. बायकोने नवऱ्यासाठी केलेल्या अथक तपश्चर्येचं फळ. अनयराजे बरे झालेच असते की हो, पण तुमच्या ह्या तपश्चर्येमुळे, या व्रतामुळे त्यांना बळ मिळालं आणि ते इतक्या लवकर बरे झाले. पण अवसाहेब, प्रत्येक बायको नवऱ्यासाठी हे सगळं करतेच ना. त्यात इतकं मोठं काय आहे? मला जर अनयसाठी तापत्या निखाऱ्यावरून चालावं लागलं ना, तर ते सुद्धा करीन मी. आणि मला खात्री आहे माझे पायही भाजणार नाही. याला कारण आहे अनयचं माझ्यावर असलेलं प्रेम आणि माझं त्याच्यावर असलेलं प्रेम. तुमच्यातलं हे प्रेम असंच राहू दे. त्याला कुणाची दृष्ट लागायला नको. निघतो आम्ही. काय झालं अवसाहेब? काही नाही. एवढं सगळं करून काय फायदा झाला? शेवटी अनय बरा व्हायचा तो झालाच. कालच म्हणत होते ना मी, आपल्या पाठीशी आऊसाहेबांसारखं कुणीतरी उभं असतं ना, तर मग दाखवलं असतं ते रेवाला. पण असं पाठबळ आपल्या नशिबात कुठून असायला? पण आई साहेब प्लीज,
कालच्या सारखं हाका मारून मारून कुठल्या तरी शक्तीला बोलवू नका आणि मदत तर मागूच नका. त्याचा काही फायदा नाही होत आपल्याला. जरा इमोशनल झाले काल तर एवढं बोलण्याची काही गरज नाहीये. मला काही कळत नाही का की अशी कुठलीही शक्ती आपल्या मदतीला येणार नाहीये. इथे आपली माणसं नाही मदतीला येत. मग काय, त्या रेवाला वाडाभर मनमानी करायला द्यायचं आपण? असं बरं होऊ देईन मी? आपल्याला नसे ना का कोणाचाही पाठिंबा, पण आता हे युद्ध थांबवून चालणार नाहीये. मग काय करायचं आपण? काही प्लॅन केलंय तुम्ही? शुड वी डू समथिंग नाउ? अगं हे असं डोक्यावर बसून विचारलंस तर कसं काही सुचेल मला. ओके ओके, सॉरी. जरा शांतपणे विचार करूया दोघीही. काहीही करून रेवाला जेरीस आणायलाच हवं. मोठा सौभाग्यावर वगैरे विश्वास आहे ना तिचा. बघूया किती टिकतोय ते. पण तिच्या प्रेमाला दृष्ट कशी नाही लागत बघतेच मी. अम्मा, तुमचं कालपासून काय चाललंय जी? तुम्ही अनयराजेच्या रूम मधून आल्यापासून फार अस्वस्थ आहे जी. तुम्ही काय खाल्लं नाही, प्यालं नाही जी? गुंडप्पा, काल अनयराजेंच्या खोलीजवळ आम्हाला काहीतरी जाणवलं. त्याचाच माग काढत होतो आम्ही आणि आमची भीती खरी ठरली आहे. देवरू, कसली भीती अम्मा? गुंडप्पा, सुमित्रा या वाड्यात फिरू लागली. तिचा वावर या वाड्यात मुक्तपणे होऊ लागलाय. काल काल ती अनयराजेंच्या दाराजवळ उभी होती. आम्ही तिथे जायच्या आधी काही क्षण बस आम्हाला हेच जाणवलं जी. हे कसं अम्मा? द्वारा बंद इथे. गुंडप्पा, ती स्वतःची इच्छा पूर्ण करायला स्वतःच्या मनाने बाहेर पडली नव्हती. ते दार जोपर्यंत बंद आहे तोपर्यंत ती स्वतःच्या मनाने काहीच करू शकणार नाही. पण ते दार बंद जरी असलं तरी वाड्यातल्या कुणाच्या तरी इच्छांना, विचारांना, वासनांना उत्तर द्यायला सुमित्रा नक्कीच बाहेर पडू शकते. गुंडप्पा, तिला कोणीतरी आवाहन केलं असणार. तिच्याकडे कुणीतरी मदत मागितली असणार. आणि ते कोण आहे हे लवकरात लवकर आपल्याला शोधून काढायलाच हवं. अम्मा, हे जास्तच भयानक आहे जी. अति आगुत ते. याची जाणीव आहे की हो आम्हाला. गुंडाप्पा, जो कुणी स्वार्थी हेतूने सुमित्राकडे मदत मागेल ती नक्कीच पूर्ण होणार. आणि हे सगळं खूप खूप भयानक आहे जी. त्यामुळे आता आपल्याला सावध राहायला हवं. खूप सावध राहायला हवं. ಹೌದು ಅಮ್ಮ. रेवा, आण्यासाठी सूप करतेस ना? हो, डॉक्टर आले होते ना, त्यांनी सांगितलं करायला. डॉक्टर खूप खुश झाले आण्याची प्रगती बघून. म्हणजे इतक्या कमी वेळात त्याची तब्येत इतकी सुधारली, त्यांना खूप आश्चर्य वाटलं. आणि त्यांनी सगळं श्रेय तुला दिलंय. डॉक्टरांपेक्षा वरचढ निघाली माझी सून. आई, राजगादीवर बसलेल्यांना खुश करण्यासाठी डॉक्टर बोलणारच हो. पण हे सगळं हिच्यामुळेच घडले हे विसरू नका धाकट्या वहिनी.
आता काय करते ही? सूप करते आणायसाठी. धाकट्या वहिनी, जरा लक्ष असू द्या हा तुमचं. नाही म्हणजे ह्या सूप मध्ये ही काहीतरी निकृष्ट दर्जाचं घालायची ती, आणि मग अनयला. हे बघा थोरल्या बहिणी, जे काही झालं ना त्यात रेवाची काही चूक नाहीये. अनयला मी लाडू दिला होता आणि तो सुद्धा राजघराण्यातल्या फराळातलाच होता. बांगडीचा असा एखादा तुकडा खरंच फराळाच्या पदार्थात जाऊ शकतो. फराळाचा पदार्थ म्हणजे लाडू, जो लाडू अनय राजेंना खूप आवडतो. माझ्या हाताने मी त्याला लाडू दिला होता, त्यामुळे जर का काही चूक असेल ना तर ती माझीच म्हणायला हवी. अहो पण ते लाडू वळले कोणी होते? साव काकूंनी, म्हणजे हिच्या आजीनी. कोणी सांगावं? ही आणि हिच्या घरचे मिळून आपल्या अनयच्या जीवावर उठले असले तर. थोरल्या सासूबाई, माफ करा, पण माझ्या परिवाराबद्दल काहीही बोललेलं मी नाही ऐकून घेणार, आणि माझ्या नवऱ्याबद्दल तर नाहीच नाही. तुम्हाला जे काही बोलायचं असेल ना ते मला बोला, मला चालेल, पण माझ्या नवऱ्याबद्दल किंवा त्याच्या प्रकृतीबद्दल कुठलाही किंतु चुकूनही मनात आणू नका. हे बघा धाकट्या वहिनी, मी तुम्हाला सावध करण्यासाठी आले होते, पण तुम्हाला डोळे झाकून हिच्यावरच विश्वास ठेवायचा असेल तर देव आपल्या अनयचं भलं करो. आई, तुम्ही प्लीज शांत व्हा, नका विचार करू या गोष्टींचा. आणि त्यांना सुद्धा अनयची काळजी वाटली असेल म्हणून बोलले असतील त्या. इथे कोणाला किती काळजी आहे हे चांगलंच माहिती मला. पण तू का सहन करतेस? तुझ्या हातात सत्ता आहे ना, मग शिकव ना या सगळ्यांना धडा. आई, मान्य आहे मला माझ्या हातात सत्ता आहे, पण त्याचा उपयोग मी घराबाहेर करू शकते. घरच्या गोष्टी मी बाहेरसारख्या नाही ना हाताळू शकत. आणि जहागीरदारीण म्हणून मी वरचढ असीन, पण या घरात मी सगळ्यात धाकटी आहे हे मला विसरून नाही ना चालणार. हे बघा, तुम्ही नका विचार करू या गोष्टींचा, प्लीज शांत व्हा. हा, Hi. Actually, I wanted to say that Sorry. तुला I mean, तुम्हाला इंग्लिश येत नसेल ना? खरं सांगू तर हे सगळं मला खूप विचित्र वाटतंय, खूपच वियर्ड वाटतंय, आणि मला नाही वाटत की मला हे जमणार आहे. पण माझा नाईलाज आहे. मला राजगादी हवी आहे. रेवा, तुम्हाला रेवा माहिती आहे ना? तीच ती रेवा. तिलाच ती राजगादी मिळाली. तो मान, सन्मान, मरातब, ते सारं तिला मिळालं जे मला मिळणार होतं. आणि मला ही राजगादी हवी आहे, काहीही करून हवी आहे. त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. म्हणूनच मी तुमच्याकडे आले. मी तुमची गोष्ट ऐकली आहे. मला माहिती आहे की तुम्हालाही राजगादी हवी होती, पण आऊसाहेबांनी ती बळकावून घेतली. खूप वाईट वाटलं असेल ना तुम्हाला? किती त्रास झाला असेल? तोच त्रास मलाही होतोय. मला ती राजगादी मिळवून द्या, प्लीज मिळवून द्या. मी काहीही करायला तयार आहे, पण मला समजत नाहीये की मी काय करू. तुम्हीच माझी मदत करू शकता. आता तुमच्याच हातात सगळं आहे. मला ती राजगादी हवी आहे. ती राजगादी मला हवी आहे. प्लीज मला ती मिळवून द्या. प्लीज प्लीज तुम्ही माझी मदत करा.
माझी मदत करा. सुमित्रा देवी, माझी मदत करा. तुम्ही माझी मदत करू शकता. माझी मदत करा. गॉड रोमिला, तू काय करतेस? यू लॉस्ट इट कम्प्लिटली. हे सगळं फक्त हॉरर फिल्म्स आणि सिरियल्स मध्येच होऊ शकतं. गॉड, मी काय करते? इथे काहीही होणार नाहीये. छे. हे तुला खरंच त्या सुमित्राने दिलं? कदाचित. आय मीन, हे त्या दाराजवळच होतं. म्हणजे आधी नव्हतं, पण जेव्हा मी निघत होते ना तेव्हा मला अचानक दिसलं. आता आपण याचं काय करायचं? हे काहीतरी खूप भयानक दिसतंय. काय असेल? आय डोंट नो. आपण एक काम करूया, याला टाकून देऊया. टाकून देऊया, पण रेवाने अनयसाठी जे सूप केलंय त्यात. काय? अहो, पण अनेला काही झालं तर? आय मीन, हे ऍपल्स बघा किती काळे पडलेत. तू मेला वेला तर? आता ही काळजी का करायची रोमेला? जे होईल ते होईल. राजगादी मिळवायची आहे ना? हो, पण हे सगळं खूप रिस्की वाटतंय मला. आपण हे खरंच करायचं का? करून तर बघूया. व्हॉट? माझी खात्री आहे रोमेला, यानंतर जे काही होईल त्यामुळे रेवावर एक नवं बालंट आल्याशिवाय राहणार नाही. ओके, पण आपण हे त्या सूपमध्ये टाकायचं कसं?